हॅलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा जो सायन्सचा लेसन आहे 4 नंबर्स का करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हा लेसन आहे. त्यावरील जी एक्सरसाइज आहेत म्हणजे क्वेश्चन आन्सर्स आहेत ती आपण आज इथे सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे राईट प्रॉपर वर्ड्स इन द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन द ब्लँक्स म्हणजे फिलिंग द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे. आणि त्यातील फर्स्ट नंबर आहे वॉटर इन द वॉटरफॉल flows from a higher level to the lower level because of आणि त्याचं आन्सर येतं बघा ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ठीक आहे. सेकंड नंबर आहे इन अन इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ डॅश पोटेन्शियल आणि त्याचं आन्सर येतं बघा हायर. 3 नंबर आहे द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोस्टिक पोटेन्शियल ऑफ द पॉझिटिव्ह एंड अँड द निगेटिव्ह एंड of an electric cell is the dash of cell आणि त्याचं आन्सर बघा पोटेन्शियल डिफरन्स हे आपलं सी नंबरचं आन्सर झालं. नंतर डी नंबरचं आहे 3 इलेक्ट्रिक सेल्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 1.5 volt each have been connected as a battery. The potential difference of the battery will be dash have आणि त्याचं आन्सर जे आहे डी नंबरचं बघा तर त्याचं आन्सर येतं 4.5 वोल्ट. ठीक आहे. आणि पुढे बघा ई नंबरचा जो प्रश्न आहे अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग इन अ वायर सर्किट सो वायर क्रिएट्स डॅश अराउंड द वायर आणि त्याचं आन्सर आहे बघा मॅग्नेटिझम. त्याचं आन्सर आहे मॅग्नेटिझम. याची सर्व आन्सर्स इथे बघा खाली इथे पॉईंटनुसार दिलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ बॅटरी इज टू बी फॉर्म बाय जॉईनिंग 3 ड्राय सेल्स देम विथ कनेक्टिंग वायर्स शो हाऊ विल यू कनेक्टेड द वायर्स बाय ड्रॉइंग अ डायग्राम. इथे जे क्वेश्चन दिलेला आहे 3 ड्राय सेल्सचा तो आपल्याला इथे काढायचा आहे जे त्याची डायग्राम आपल्याला इथे काढायची आहे. तर बघा इथे आन्सर या पद्धतीने आपल्याला हे सेलची डायग्राम काढायची आहे. लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह राईट साईडला निगेटिव्ह आणि या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. इथे आपल्याला इथे 2 डॉट तिथे दिलेले आहेत. इथे लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह आणि राईट साईडला निगेटिव्ह. युजिंग सिम्बॉल कशा पद्धतीने असतात बघा. त्यानंतर इथे खाली सुद्धा अशीच डायग्राम आपल्याला काढायची आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीने. ठीक आहे. पोटेन्शियल टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अदर सेल ॲज शोन इन फिगर. पुढचा 3 नंबरचा क्वेश्चन आहे इन अन इलेक्ट्रिक सर्किट अ बॅटरी अँड अ बल्ब हॅव बीन कनेक्टेड अँड द बॅटरी कन्सिस्ट ऑफ 2 सेल्स ऑफ इक्वल पोटेन्शियल डिफरन्स. इफ द बल्ब इज नाव ग्लोईंग देम which test will you perform in order to find out the reason from the bulb not glowing आणि त्याचं आन्सर बघा इथे खाली दिलेलं आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. स्क्रीनवरती ते आन्सर दाखवलेला आहे. त्यानंतर त्यातील पुढचा पॉईंट आहे 3 नंबरचा 4 नंबरचा या पद्धतीने इथे दिलेले आहेत. लक्षात आले. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे इलेक्ट्रिक सेल्स हॅव्हिंग 2 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स इच हॅव बीन कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ अ बॅटरी. व्हॉट विल बी टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी इन बोथ केसेस. आणि इथे जे एक्झाम्पल दिलेलं आहे 1 आणि 2 बघा. तर त्याचे आन्सर दिलेलं आहे 1चं टोटल पी डी इज इक्वल टू 2 + 2 + 2 इज इक्वल टू 6 वोल्ट. आणि सेकंड नंबरचा आहे टोटल पी डी इज इक्वल टू 2 + 2 + 2 + 2 + 1 2 3 4 4 टाइम 4 आहे प्लस 8 वोल्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन वर्किंग अँड युजफुलनेस ऑफ अ ड्राय सेल्स विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम. तर ड्राय सेल्स इज द सोर्स ऑफ प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी बाय केमिकल एनर्जी आणि त्याचं कन्स्ट्रक्शन बघा या पद्धतीने त्याचे पॉईंट इथे दिलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवरती आपल्याला आन्सर दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती पण इथे आणि त्यानंतर त्याचं वर्किंग कशा पद्धतीने आहे ते वर्किंग देखील इथे दिलेलं आहे. ठीक आहे. ते पण आपल्याला 2 पॉईंट्समध्ये दिलेलं आहे.
सो युजेस काय होतं तर युजेस ड्राय सेल्स आर यूज टू इन रेडिओ सेट्स, वॉल क्लॉक, टॉर्च एक्सेट्रा. आणि त्याची डायग्रॅम इथे दिलेली आहे बघा ड्राय सेलची या पद्धतीने. आणि ड्राय सेलची डायग्राम काढल्यानंतर प्रत्येक पॉईंटला व्यवस्थित नावे द्यायची आहेत. लक्षात आलं क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6 आहे. डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अन इलेक्ट्रिक बेल विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम. तर कन्स्ट्रक्शनमध्ये बघा त्याचे ते पॉईंट्स दिलेले आहेत. 4 पॉईंट्स आहेत. फर्स्ट, अ कॉपर वायर इन वून ऑन अ यू शेप आयर्न पीस. दिस कॉईल ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे, अशा पद्धतीने ते 4 पॉईंट्स आहे. आणि त्याची डायग्रॅम इथे दिलेली आहे. डायग्रॅम तुम्ही पूर्ण बघू शकता इलेक्ट्रिक वेलची. या पद्धतीने त्याचे सर्किट्स वगैरे दिलेले आहेत. इथे की, नंतर इथे कॉन्टॅक्ट स्क्रू, आयर्न स्ट्रीप, स्टिकर्स, बेल, इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे, या पद्धतीने ही डायग्रॅम व्यवस्थित काढायची आहे. प्रत्येक पॉईंटला नाव व्यवस्थित द्यायची आहे. इलेक्ट्रिक सेलची बेलची आकृती आहे इलेक्ट्रिक बेलची, त्यामुळे आपण तिथे खाली नाव देणार आहोत. नेक्स्ट आहे त्याचं वर्किंग इथे दिलेलं आहे. वर्किंगचे देखील काही पॉईंट इथे दिलेले आहेत. 7 पॉईंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, या पद्धतीने स्क्रीनवरती त्याचं पूर्ण आन्सर आपल्याला इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो चॅप्टर नंबर म्हणजे लेसन नंबर 4 जो आहे त्याचे क्वेश्चन आन्सर्स इथे बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला नक्की समजली असतील. हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपलं चॅप्टर नंबर 5 जो आहे त्याचे क्वेश्चन आन्सर्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.